परमपूज्य मौनी बाबाजींच्या आशीर्वादाने संपन्न झाली द्वारकाधाम तीर्थयात्रा। पुरुषोत्तम मासानिमित्त भाविकांची आध्यात्मिक अनुभूती भागवताचार्य बाळासाहेब गायकवाड यांच्या अमृतवाणीने पावन। महाराष्ट्रात विशेष महत्त्व असलेल्या अधिक मासात पुरुषोत्तम मास आध्यात्मिक उन्नतीसाठी अनेक भाविक जप, तप आणि दानधर्माचे व्रत स्वीकारतात। याच पवित्र कालखंडात परमपूज्य मौनी बाबाजींच्या आशीर्वादाने आणि भागवताचार्य ह.भ.प. बाळासाहेब गायकवाड यांच्या कुशल नेतृत्वात द्वारकाधाम तीर्थयात्रेचे अत्यंत भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते। भगवान विष्णूंच्या पुरुषोत्तम रूपाला समर्पित या तीर्थयात्रेत भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। या प्रवासादरम्यान दररोज भागवताचार्य बाळासाहेब गायकवाड यांच्या अमृतवाणीतून भागवत कथेचे श्रवण करण्याचा लाभ भाविकांना झाला। या कथारूपी अमृताला उत्तम गायकवाड, अवताडे महाराज, सौ. लक्ष्मीबाई शिंदे आणि कौस्तुभ कनिंगध्वज यांनी आपल्या सुरांनी आणि संगीत साथ दिली। तीर्थयात्रेत मान्यवरांचा सहभाग। या धार्मिक सोहळ्यात मुरलीधर महाराज शिंदे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार्थी काशीनाथ आल्हाट, एकनाथ महाराज आल्हाट, शिवाजी महाराज चव्हाण, सेवानिवृत्त वसंतराव लोंढे, किसन महाराज वळतीकर, सुधाकर मांजरे, खंडू राजगुरू, बाबूराव राजगुरू, देवीदास घोडके महाराज, गुलाब महाराज शेलार, रामदास दळे महाराज यांच्यासह मुख्याध्यापिका सौ. भारती साईनाथ कनिंगध्वज प्रा. रतन आल्हाट सौ. लक्ष्मी आल्हाट, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सिंधुताई लोंढे सौ. कमल शेलार सौ. रत्नाबाई गायकवाड आणि बहुसंख्य महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या तीर्थयात्रेमुळे उपस्थितांना एक सुखद आणि चैतन्यदायी अनुभूती मिळाली अशी भावना भाविकांनी व्यक्त केली। सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांना अधिक मासाच्या खूप खूप शुभेच्छा। श्री मौनी बाबा यांच्या आशीर्वादाने भागवताचार्य बाळासाहेब महाराज गायकवाड यांच्या ट्रिपच्या द्वारकाधाम या ट्रिपच्या निमित्ताने आम्ही सर्वजण गुरुवारपासून आमचा हा प्रवास सुरू झाला आणि आजचा या ट्रिपचा हा 5वा दिवस आहे। ट्रिपच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला गिरनार पर्वत, त्यानंतर सोमनाथजी महाराज मंदिर आणि द्वारका या ठिकाणी आता आम्ही जाणार आहोत। असा या तीर्थयात्रेच्या निमित्ताने आम्हाला दर्शनाचा लाभ होणार आहे आणि महाराजांच्या ट्रिपचं खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा या अतिशय भाविक भक्तांच्या सोयीच्या आहेत। त्यामुळे सर्वच भाविक अतिशय आनंदाने उत्साहपूर्वक या यात्रेमध्ये सहभागी होतात, आनंद घेतात आणि दर्शनाचा त्यांना लाभ होतो। आता सध्या आम्ही गुजरात या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर आनंद घेत आहोत। अध्यात्माबरोबर जीवनात आनंद हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे। तर महाराजांच्या या यात्रेच्या निमित्ताने, द्वारकाधाम या यात्रेच्या निमित्ताने सर्वांना हा योग अतिशय चांगल्या प्रकारे योगायोग जुळून आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक मास, पुरुषोत्तम मास सुरू आहे। त्यामुळे सर्वांनाच या शुभेच्छा आणि पुढील ट्रिपसाठी खूप शुभेच्छा। रामकृष्ण 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 रामकृष्ण।